जय हरी. एकादश स्कंध भाग 117. 7व्या अध्यायात यदू आणि अवधूत यांच्या संवादातून आपण अवधूतांनी केलेले 24 गुरु त्यांची माहिती घेतोय. आजचा गुरु आहे 6वा, तो चंद्र. चंद्राचं गुरुपण सांगताना नाथांनी आपली काळाची कल्पना थोडक्यात मांडली आहे. वस्तूमध्ये सारखा बदल होत असून देखील आपल्याला ती स्थिर दिसते, हा मानवी बुद्धीचा एक भ्रमच म्हणायला हरकत नाही. ज्या शक्तीनं वस्तूमध्ये क्षणोक्षणी बदल घडतो, पण तिचं वस्तू पण टिकल्यासारखं दिसतं, त्या शक्तीला काळ असं म्हणतात. एका आत्मस्वरूपा वाचून विश्वामध्ये दृश्यपणे दिसणारं सगळं काही कालाच्या सत्तेखाली वावरतं. काल अनंत आहे, त्याचप्रमाणे स्थावर जंगम सगळं काही अनंत आहे. आपला देह कालाधीन असतो हे ओळखून जो भगवंताचा आश्रय घेतो, तोच फक्त कालाला ओलांडून जातो. आत्मा नित्य आणि अविनाशी आहे. जन्म मृत्यू फक्त देहालाच असतात, हे चंद्रापासून शिकावं. शुक्ल आणि कृष्ण पक्षाच्या योगानं चंद्राच्या कला वाढतात आणि कमी होतात, पण मूळ चंद्राला कधी वृद्धी किंवा क्षय नसतो. योग्याची प्रत्यक्ष अवस्था तशीच असते. घट स्वभावताच नाशवंत असतो, त्यामध्ये चंद्राचं प्रतिबिंब पडतं. तसं अशाश्वतामध्ये शाश्वत अडकलेलं दिसतं, पण त्याला नाशवंताचा विकार स्पर्श करत नाही. जन्म मृत्यू हे जे 6 विकार आहेत ना, ते देहालाच लागू असतात. कारण आत्मा स्वरूपतः निर्विकार, अविनाशी, अनंत आणि अपार आहे. घट उत्पन्न झाल्याबरोबर चंद्र उत्पन्न होत नाही, किंवा घटाच्या नाशाबरोबर तो चंद्रही नाश पावत नाही. चंद्रमा आपल्या सहजावस्थेत उत्पत्ती आणि नाशरहित असतो. योगी देखील आत्मस्वरूप असल्यानं देहाबरोबर जन्मास येत नाही किंवा देहाच्या नाशाबरोबर मरत नाही. तो अखंड परिपूर्ण राहतो. काळाची गती मोठी गहन असते. ती उत्पत्ती आणि विनाश घडवून आणते, पण काळाची सत्ता देहावर चालते, आत्मस्थितीला लागत नाही. देहाच्या दृष्टीनं काळाचं सामर्थ्य फार मोठं खरं, पण आत्मस्थितीच्या दृष्टीनं बिचारा काळ काहीच नाही. काळाची गती अत्यंत सूक्ष्म असते. काळ नदीचा वेग अत्यंत प्रचंड असतो. त्यामध्ये प्राणीरूप तरंग सारखे उठतात आणि मोडतात, पण जगाला दिसून येत नाहीत. या नदीमध्ये जरेनं जर्जर झालेला लोकरूपी कचरा तरंगत असतो. षड्विकाररूपी मोठे भयंकर भवरे गरगर फिरत असतात. बाल्य आणि तारुण्य यांचा खळखळाट चालू असतो. म्हातारपणचे पाणी मंद मंद वाहते. जन्मभर जन्ममरणाचे कल्लोळ उठतात. प्रवाहाच्या धारेच्या वेगानं आयुष्याच्या दरडी कोसळतात. स्वर्गाधिक देवळं मोडून शिखरावर असलेले इंद्रही खाली पडतात. हाच प्रवाह पाताळात घुसून ते उद्ध्वस्त करतो. अशा काळाच्या ओघामध्ये भूततरंगांची घडामोड दिवस रात्र चालू असते, पण ती कुणाच्या लक्षातच येत नाही. महाप्रलयाच्या वेळी ब्रह्मदेवादिक वाहून जातात. कैलास आणि वैकुंठ देखील बुडून जातात. काळरूप नदीची गती मोठी अनिवार्य आहे. ती अत्यंत सूक्ष्म असल्यामुळं तिचं खरं स्वरूप लक्षात येत नाही. मघाचा दिवा तोच हा असं आपण म्हणतो, पण त्याची ज्योत क्षणोक्षणी लयाला जात असते आणि शेवटी तो विझतो. पण ज्योत लयास जात असता आपल्या लक्षात येत नाही. नदीचं पाणी सारखं वाहतं, प्रतिक्षणी ते नवच येतं, पण वेडे लोक पाणी तेच आहे असं म्हणतात. त्याचप्रमाणे काळ सारखा वाहतो, पण तो वाहतो हे लक्षात येत नाही. बाळपण, कुमारपण, तारुण्य असताना काळ देहाला सारखा खात असतो, पण ते आपल्या लक्षात येत नाही. आणि म्हणून त्याला गुरु केला.
की त्याकडे लक्ष दिल्या गेलं पाहिजे. आता 7वा गुरु केला तो सूर्याला. सूर्यापासून 2 गोष्टी अवधूत शिकला. कोणत्या? जो आपल्याला थोडं देतो त्याला भरपूर परत द्यावं ही पहिली गोष्ट, आणि आपल्या अस्तित्वानं समाजाला मार्गदर्शन करून स्वतः निराभिमानपणानं अनासक्त राहावं ही दुसरी गोष्ट. सत्पुरुषांच्या चरित्रातली अशी 2 अतिगूढ प्रमेय नाथांनी इथे सांगितली आहेत. लोकांमध्ये प्रगट झाल्यावर संतांना काही माणसांकडून सेवा घेतल्या वाचून गत्यंतर नसतं, परंतु संत कल्पवृक्षासारखे असतात. त्यांची केलेली सेवा प्रत्यक्ष भगवंताचीच सेवा असल्यानं त्या सेवेचं अनेक पट फळ मिळतं. त्या फलाबरोबरच अत्यंत मानसिक समाधान प्राप्त होतं. तसंच देहानं संत स्वस्थ दिसले तरी मनानं जगातील दुष्ट विचार प्रवाहांना अडवण्याचं काम ते सतत करत असतात. त्यांच्या नुसत्या हजेरीनीच अनेक माणसं सन्मार्गाला लागतात. पण इतकं होऊन देखील संत स्वतः अकर्तेपणामुळं निर्लेप राहतात. नाथ महाराज म्हणतात की आपल्या किरणांनी सूर्य पृथ्वीवरील पाणी हळूहळू शोषून घेतो आणि पावसाळ्यात त्याची वृष्टी करून लोकांना अनेक प्रकारे तृप्त करतो. सूर्य पाणी शोषित असता तो शोषण करतो हे मात्र कुणाच्या लक्षात येत नाही. पाऊस पडल्यावर ते लक्षात येतं. योग्याचं वागणं तसंच असतं. तो ज्याचं थोडं घेतो त्याचं कल्याण व्हावं म्हणून अनेक प्रकारे परत देतो. त्याचे अनेक मनोरथ पूर्ण करतो. आत्मज्ञानी योगी ज्या लोकांकडून काही सेवन करतात त्यांचं सगळं मनोरथ पूर्ण करतात आणि अखेर त्यांना निष्काम करून पूर्ण समाधान देतात. पाणी शोषताना किंवा पाऊस रूपानं ते परत देताना सूर्य पूर्ण अलिप्त असतो. त्याचप्रमाणे लोकांकडून इंद्रिय भोग घेताना किंवा तो लोकांना देताना योगी अगदी अलिप्त असतो. थोडक्यात काय तर योगी आत्मज्ञानानं इंद्रियांच्या द्वारा विषय सेवन करतात, पण जे कोणी त्यांना तो विषय पुरवतात त्या सेवेकऱ्यांना योग्य काळी कृपाबलानं ते तृप्त करतात. डबक्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडलं की सूर्य डबक्यात बुडाला असं वेडे लोक म्हणतात. त्यातील पाणी हललं तर सूर्यच हलला समजतात. पाणी गढूळ झालं तर सूर्य मलिन झाला म्हणतात. पण त्या डबक्याला स्पर्श न करता सूर्य आकाशात स्वच्छच असतो. त्याचप्रमाणे देहानं कर्म करताना दिसला तरी योगी हा देहातीत असतो. देहबुद्धीच्या दृष्टीनं तो देहात नांदतो असं लोक म्हणतात. अनेक प्रकारच्या देहसंबंधांनी तो बांधलेला आहे असं म्हणतात. पण योग्याला देहाचं बाधित भान असतं. बाधित भान म्हणजे मिथ्या भान. सुंभ जळला तरी पीळ जळत नाही. पीळ कायम असल्याचा जो भास होतो त्याला बाधित भान म्हणतात. योग्याला देहाचा अहंकार वास्तविक नसून तो आहे असा भास आपल्याला होतो, म्हणजे त्या योग्याव्यतिरिक्त इतर लोकांना होतो. त्याचा दग्धा अहंकार असतो. योग्याचं हे गुह्य ज्ञान सामान्य माणसाला कळत नाही. दोरीच्या सापानं दंश करून कधी कुणाला मारलंय का? नाही. तसं चिदाकाशात राहणारा आत्मा मिथ्या देहामध्ये मिथ्या रूपानं प्रतिबिंबित असा राहतो. त्यामुळं तो देह कर्म केल्यासारखा भासतो, पण ती कर्म त्याला बाधत नाहीत. आपलं प्रतिबिंब आपण पाण्यात पाहतो, पण ती पाण्यात बुडालो असं म्हणत नाही. तसं आपण देहापासून अगदी भिन्न आहो असं ज्ञान झाल्यावर देहकर्माचं भय उरत नाही. वास्तविक संसार मिथ्या आहे. मृगजळाचा पूर पाहून वेडा मनुष्य तारूंसाठी धावाधाव करतो, त्याचप्रमाणे मिथ्या संसार वेड्याला भयंकर वाटतो. पुढचा गुरु केला तो कपोत म्हणजे पक्षी, 8वा गुरु.
माणसाच्या आयुष्यात विवाह समय हा मोठा महत्त्वाचा संधिकाल असतो. त्यावेळी सामान्य मनुष्य अंतर्यामी बदलून कामवासनेच्या अधीन होतो. सर्व वासनांमध्ये कामवासनेचा जोर विलक्षण आहे. तिचा अंमल जीवाला सर्व बाजूंनी व्यापून टाकतो. म्हणून या दृष्टीनं स्त्री अधीन असलेला पुरुष व्यवहारात कितीही हुशार असला तरी जीवनातील उच्च ध्येय साधण्यास तो नालायक बनतो. राजकारणात काय किंवा धर्मकारणात काय किंवा परमार्थात काय, मोठे कर्तृत्ववान पुरुष या वासनेपायी अधोगतीला जातात. नाथांच्या समोर अशा रीतीनं वाया गेलेली अनेक स्वकीय आणि परकीय माणसं होती. म्हणून आपल्या ग्रंथात ठिकठिकाणी नाथांनी कामवासनेच्या अनिवार्यपणे झालेल्या नुकसानीचं पुष्कळ वर्णन केलं आहे. अर्थात परमार्थाचं ध्येय असलेल्या पुरुषाला त्याच प्रवृत्तीची आणि धर्म आचरणाची स्त्री सहचारिणी म्हणून मिळाली तर त्याच्या परमार्थाला फार अर्थ मदत होते आणि अर्थ प्राप्त होतो, हे सांगण्यास नाथ विसरले नाहीत. अगदी धर्मशास्त्रांच्या अनुज्ञेनं कामवासना भोगली तरी तिच्यातून जे ममत्व निर्माण होतं तेही मोठं घातक असतं. या ममत्वापायी कुटुंबातील व्यक्तींच्या सुखदुःखांचे हेलकावे माणसाला भोगावे लागतात. म्हणून त्याच्या जीवाला स्वस्थता मिळत नाही. कपोताची केवळ ही कथा सांकेतिक आहे. सामान्य माणसाला प्रपंचात राहावं लागणारच, परंतु त्यानं आपलं अंतरंग भगवंताशी जोडलं तर तो प्रपंच त्याला दुःख देणार नाही. आजच्या भागामध्ये इथेच थांबूया. जय हरी.